गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, पहिलं तर गाडी मला इकडनं काढू दे. मी आलोय एका कॉम्प्लेक्स मध्ये आता सध्या, आणि इथनं गाडी काढूया. मी अजून कामाला सुरुवात नाही केलं, एका कामासाठी आलो होतो इथे. आता गाडी काढूया इथनं, कारण ब्रेकवर लोड येतोय. आपले बहुतेक लायनर मागचे वीक झाले, ह्या टायमाला चेक करावे लागेल, कारण खूप झाले. आपण जवळजवळ 70-80 हजार किलोमीटर चालवलेत. नाही, लायनर आपण टाकलेच नाही, कंपनी लायनर येतात मित्रांनो. त्यामुळे कुटकुट करायला लागलेत, आणि ब्रेक मारताना पण आवाज येतोय. यावेळी सर्व्हिसिंगच्या टायमाला आपण लायनर चेक करून घेऊया की काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली लायनरचा. आणि रिवर्स न टाकता मागे घेतले मी, कॅमेरा चेक करतोय. चला मित्रांनो, अशा प्रकारे गाडी फिरवली मी. आता थांबलोय थोडा वेळ. तर मित्रांनो, मी आहे ना, काल तुम्हाला सांगतो काय झालं. काल आपल्याला काही बुकिंग लागली नाही, आणि त्याच्यामुळे गडबड अशी झाली की काहीच बुकिंग लागली नाही. घरचा खाडा झाला, कारण मोठ्या ट्रिपच हाताला येत नव्हत्या. त्यामुळे मित्रांनो, मी असं ठरवलं, आपल्याला तर काम तर करायचं आहे, अर्निंग तर करायची आहे, तर काय करायचं म्हटलं, लोकल काम करायचं आता. असं पण मी थोडंसं एव्हरेज काढला, बाहेरच्या कामाचा आणि लोकल कामाचा सेम रेट पडतोय, काही फरक नाहीये. लोकांना काय समजत नाहीये, तर मी आज करून बघणार आहेत. आता वाजलेत 9:40 जर इंटरसिटी पडली तरच बाहेर निघणार, नाहीतर डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंत एवढ्याच भागात दिवसभर काम करणार. 9:40 झालेत, 9:45चा टाइम घेतो मी. 9:10 वाजता लॉग इन करून काम चालू करणार, आणि तुम्हाला दाखवतो की काय आजच्या दिवसभरामध्ये काय अर्निंग होते, कितीपर्यंत जाते, आणि ॲज कम्पेअर टू त्या कामाच्या, म्हणजे आपण जे बाहेर जाऊन मोठी भाडी मारतो 500-600 त्याच्या कम्पेअरमध्ये किती वेळात किती काम होतं हे तुम्हाला मी कम्पेअर करून दाखवतो. एव्हरेजली ते पण सांगतो तुम्हाला. पहिल्या जर आपण मोठे भाड्यांच्या चक्करमध्ये पडतो तर एव्हरेजली 12 तास लागतात आपल्याला, 10 ते 12 तास लागतं. त्याच्यामध्ये 3,500 ते 4,000चा एव्हरेज बनतो, 3,500 ते 4,000चा. तर आपल्याला जेवढी अमाऊंट पाहिजे, मला माहिती आहे किती पाहिजे. पण ते पण माझं बनतं, सगळ्यांचंच बनतं असं नाही, कारण मी त्या डेडिकेशननी, त्या प्लॅनिंगनी काम करतो. म्हणून ह्या कामामध्ये प्लॅनिंग आणि डेडिकेशन खूप महत्वाचं आहे मित्रांनो. सो आता मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार आहे, इकडचं तिकडचं नाही बोलणार आहे. आणि 9:41 झालेत, पटकन लॉगिंग करतो आता, आणि बघूया. पहिली ट्रिप बाहेर तर मी जाणारच नाही आज, मी पूर्ण पक्क ठरवलंय. इंटरसिटी लागली तरच बाहेरची ट्रिप उचलणार, आयदर बाहेरची ट्रिप उचलणारच नाही, कितीची असो, कारण बाहेरचे पैसेच परवडत नाही. लोकलला मला परवडेल त्यापेक्षा. फक्त एवढं चेक करणार आहे मी, उबरला चांगला रेट आहे का ओलाला चांगला रेट आहे. आपल्या ओलाचा मंथली पास आहे, उबरचं घ्यायला लागला तरी घेईल, कारण उबरचं छोट्या राईड परवडतात. जे काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवीनच. सो पहिलं तर कामाला सुरुवात करतो, आणि मग भेटतो तुम्हाला. चला. सो गाईज, आजच्या दिवसाची पहिली छोटी ट्रिप उचलली आहे मी, कल्याणची आहे. पैसे थोडेसे ठीकठाक आहेत, पण ज्या हिशोबाने मी जो हिशोब पकडला होता त्याच हिशोबाने पैसे आहेत, त्यामुळे घेतली. कारण पहिली ट्रिप घ्यायला उशीर नाही करायची आहे मित्रांनो, आपल्याला काम पटापट चालू करायचं आहे. कारण आता असं करायचं ना मित्रांनो, थेंबे थेंबे तळे साचे, त्याच इंटेन्शनने मी काम करणार आहे. कारण मोठ्या ट्रिपची वाट बघत बसलो तर बसूनच राहायला होतं, निघायला होत नाही छोट्या ह्याचं. कारण काल मी खूप विचार केला बारीक ह्याच्यावरनं, म्हटलं जर आता मोठ्या ट्रिप कमी झाले तर मग छोट्या ट्रिप करणंच गरजेचं आहे, नाहीतर काय होणार नाही. सो चला जाऊया आपण क्लायंटच्या लोकेशनवरती, आणि पिकअप करूया. फोन केला मी त्यांना, कारण पिकअप थोडं लांब होतं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, लांब तर लांब, फोन करून जाऊया आपण. सो चला, आज मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व दाखवणार आहे की छोट्या ह्याच्यामध्ये किती होतं, काय मार्जिन लागतं, काय नाही. आणि आपण चालू केली होती तेव्हा अर्धी टाकी होती, एक लाईन उतरली आता, कारण काल मी गाडी चालवली होती. काल अर्धा टाकी होती, एक लाईन काल लोकलच चाललो मी, थोडंसं त्याच्यामध्ये उतरून गेली, आणि आता चाललोय. चला बघूया काय. कस्टमरला फोन तर केलंय, पिक करूया कस्टमरला आणि घेऊन निघतो इकडनं. चला, फक्त एक आहे मित्रांनो, आपल्या इथं लोकलला गाडी चालवायची ना, म्हणजे खूप सांभाळून चालवणं आहे. कारण एवढ्या येण्यासारख्या गाड्या चालवतात, मुंबईसारखी शिस्तीमध्ये गाडी चालवणं नाही आहे इथे, त्यामुळे खूप बारकाईने लक्ष देऊन चालवणं आहे. मला ब्लॉग जास्त शूट नाही करू शकत मी, पण तुम्हाला अधूनमधून दाखवीन की काय झालंय. दर 2-2 तासांनी तुम्हाला अपडेट देईन की काय अर्निंग आहे, किती झाली आहे, काय एव्हरेजमध्ये, ते सगळं तुम्हाला सांगेन. सो चला, सगळं डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी. जे ओला उबरला म्हणतात ना बिझनेस नाही आहे बिझनेस, खरंच बिझनेस नाही आहे. म्हणजे रेट कमी झालाय, पण तरी पण त्यातनं त्याला करायचं आहे, तो कसं करणार ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे.
ज्याला करायचं आहे तो कसंही करू शकतो. सो त्या बोलूया आपण त्या विषयावरती. पहिला तर पिक करूया कारण इथे शाळा सुटली आहे आता. चला. सो गाईज आलोय फायनली आपण वाशीमध्ये. मित्रांनो काय सांगू तुम्हाला, ठरवलं काय होतं आणि झालं काय. भलतंच झालं, भलतं नाही झालं ॲक्च्युली. ठरवून केलं मी. ॲक्च्युली मी तुम्हाला म्हटलं होतं आपण लोकल ट्रिप करू, पण मी ह्याच्यासाठी करणार होतो ते की लोकल ट्रिप ह्याच्यासाठी करायची होती आपल्याला. कारण जोपर्यंत आपल्याला बाहेरची मोठी ट्रिप भेटत नाही तोपर्यंत लोकल मारत राहायचं. आतापर्यंत आपण काय करत होतो की थांबून राहायचो, ट्रिप उचलायचं नाही लोकल. पण आता ती चुकी नाही करणार. जर चांगले रस्ते, मेन ॲक्च्युली काय लोकल ट्रिप करायला रस्ते खराब आहेत आपल्या इथे, त्याच्यामुळे लोकल ट्रिप करायला हे येत आहे. तर मी तुम्हाला ते ओला उबरमध्ये जे गाडी चालवत आहेत ना तेच सांगतोय तुम्हाला. माझा ऑलमोस्ट आतापर्यंत जेवढा धंदा होतो तेवढ्या धंद्यापर्यंत मी पोचलोय. सो आता वाजलेत किती तुम्हाला ते दाखवतो. पहिलं तर 3:25 झालेत. मी तरी पण 1 तासभर टाइमपास केला असेल. कोल्ड्रिंक पीत थांबलो होतो, लिंबू सरबत वगैरे प्यायला थांबलो, CNG भरला. अर्धा तास मी असा 1 तास टाइमपास झालाय माझा यातला. म्हणजे मी बरोबर 9:45 लॉगिंग केलं होतं आणि आता वाजले 3:30. त्या मानाने अर्निंग थोडी कमी आहे, पण ज्या हिशोबाने मार्केट चाललंय ना आता, मी बाहेर निघालो असतो तरी माझे अर्निंग आता ज्या अर्निंगवर आहे ना त्याच्या 100, 200, 300 रुपये जास्त असते, जास्त नसते. पण ठीक आहे, मला ट्रिप भेटणार, तिकडे टाइमपास करणार. जर डायरेक्ट लागली असती तरची गोष्ट आहे, पण जर डायरेक्ट लागली नसती तर अजून पण मी तिथेच लटकलो असतो, तिथंच थांबलो असतो. सो असं काय आहे. आणि आता आलोय वाशी प्लाझाला. आता इथे ना सावली बघून गाडी थांबणार आहे मित्रांनो. गाडी एवढी गाडी ACची हवाच लागत नाही मित्रांनो. फिल्टर साफ करून घ्यायला लागतील आपल्याला आता, कारण जर 10-15 दिवसांनी, कारण एवढं हिट गरम आहे बाहेर, तर ACची हवाच काय लागत नाही आहे. आणि आपल्याला फायनली भेटली आहे. फक्त थोडंसं इथं गाडी पुढे घेतली पाहिजे बस. कॅबिन आत जाऊ दे बस. चला कॅबिन आत गेली, काय प्रॉब्लेम नाही. आता सीधा करूया गाडी. मला आता थोडंसं बाहेर काढून आतमध्ये दाबून टाकतो. मस्तपैकी गाडी लावली आहे मित्रांनो इथे. आता थोडा वेळ कंटिन्यू ट्रिप मारत होतो. एक वाशी उल्हासनगरवरनं 3-4 ट्रिप मारून पोहोचलो होतो उल्हासनगरला आणि फायनली आलो आता वाशीला. लोकल बाहेरची भेटली, टाइम कमी होता, रेट चांगला होता म्हणून घेऊन आलो. म्हटलं चला टाइम भेटला, टाइम वाया नाही घालवला आजचा. माझं टार्गेट आहे 12 तासाचा. 12 तासामध्ये पोहोचायचं आपल्याला घरी परत. सो असं काय आहे. चला रेटिंग कमी झाली त्याच्यामध्ये माझी याची. यू ड्रायव्हर प्रवास हे काहीतरी वेगळंच आहे. मी जरा काय नवीन अपडेट आलंय चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. चला. सो गाईज आलोय फायनली आपण कुठे, तळोजाला. तळोजामध्ये एवढा रस्ता खराब आहे मित्रांनो, काय सांगू. एवढ्या आतमध्ये बिल्डिंग होती. काय आज आहे ना बिझनेस इतका थंड पडलाय काय काय कळत नाही. माझं ॲक्च्युली थोडं कॅल्क्युलेशन चुकलं वाटतं, पण नाही मित्रांनो, जोपर्यंत आता आपण लवकर निघत नाही ना तोपर्यंत बिझनेस नाही आहे. कारण लवकर उशिरा निघून धंदा नाही राहिला आहे. ऑफिसच्या क्राऊडवरतीच बिझनेस आहे जो. कारण जे लोकल फिरणारे आहेत ते सध्या आता बंद होतील, कारण एक तर एक्झाम टाईम आहे आणि एक्झाम संपल्याच्या नंतर एक्झाम जर संपल्या त्यानंतर मग काहीच नाही. त्यानंतर मग लोक फिरायला जातील. मग लोकल ट्रॅव्हल कोण नाही करणार, आउट स्टेशन जातील, आयदर ऑफिसला जाणार आहे. बस एवढंच ट्रिप असणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला खडकपाडा, कल्याण, कळंबोली. चला पनवेल मी उचलली आहे. खडकपाड्याला आपल्याला जायचं नाही त्यामुळे उचलली नाही. कळंबोलीचं जाऊन परवडेल आणि 5 मिनिटावरच पिकअप आहे. जाऊया कस्टमरला पिकअप करूया आणि कळंबोलीला ड्रॉप करूया. चला. सो गाईज फायनली ट्रक्स बघा किती आहेत ट्रक्स इथे आजूबाजूला. आपण आहोत मित्रांनो तळोजा MIDC, कळंबोली MIDCच्या इथे. तळोजा MIDC, कळंबोली MIDC बाजूबाजूलाच आहे. तर तिथे आहोत कळंबोली सर्कलच्या बाजूला. तळोजावरनं मी तुम्हाला सांगितलं कळंबोलीची बुकिंग लागली, तिकडे आलो, मस्त फ्रेश वगैरे झालो तिथे कळंबोलीला. आणि बरेच बुकिंग पडत होत्या इकडच्या तिकडच्या. 2 बुकिंग उचलल्या मी. एक उबरमध्ये उचलली, पडली पहिली ह्याची बुकिंग, काय म्हणतात ते, बेलापूरची. पण तेवढ्यात पडली एअरपोर्ट आणि ती मॅच झाली ओलाला आणि प्राईस खूप चांगली आहे. सो
घेतली मी ती. आता चाललोय कस्टमरच्या पिकअप पॉईंटवर. कस्टमरच्या पिकअप पॉईंटवर जाऊया, त्यांना पिक करूया आणि निघूया. तर त्याला 5-10 मिनटं लागणार आहे. म्हटलं मला पण पोचायला 5-6 मिनटं लागतील. आओ मी रुकतो. तर जाऊया आता कस्टमरच्या लोकेशनवरती. ही बुकिंग घेतल्याच्या नंतर अर्निंग थोडी चांगली होईल आपली, कारण खूपच अर्निंग डाऊन झाली आपली, काय कळलं नाही मला. म्हणजे आज खूप स्लो काम चालू आहे, पण ही झालं तर थोडं पीक घेईल. तिकडनं साऊथ मुंबई आणि साऊथ मुंबईवरनं घरी, असा आपला प्लॅन आहे सध्याचा. पण बघू किती सक्सेसफुल होते. 6, 7, 8 वाजेपर्यंत पोचू आपण. 6-10 वाजलेत ना, 6:15 म्हणजे 1-1.5 तासात पोचायला हवं आहे आपण एअरपोर्टला. पण बघूया, एअरपोर्टला जायला आता ट्रॅफिक असणार. आणि परत मी याच्यासाठी बुकिंग उचलली कारण मी बेलापूरला जाणार. परत तिकडची बुकिंग नाही भेटली तर मग तो टाईम खोटी होणार. त्यापेक्षा आज असं पण मंडे आहे, लेट्स सी, बघूया कसं काय होतं काय नाही ते तुम्हाला अपडेट देतो मी तसं. कारण इकडनं जरी आपल्याला डायरेक्ट घरच्याकडची बुकिंग लागली ठाणे नवी मुंबई तरी मी उचलेन, कारण उबरचा पण पास आहे आपला, त्यामुळे काही टेन्शन नाही. सो लेट्स सी, बघूया काय होतं काय नाही होतं, तुम्हाला मी अपडेट करतो तसं. कारण तिकडनं डायरेक्ट आपल्याकडची जरी बुकिंग लागली तरी चांगल्या रेटने लागेल. सो ते एक पण आहे. आणि मित्रांनो, एवढं कंटेनरच आहे तिथे, खतरनाक कंटेनर आहे मित्रांनो, खतरनाक. सो मित्रांनो, मला हे सांगायचं आहे, आता माझ्या ठिकाणी जर कोण असेल, बरेच लोक आहे ना मोठ्या बुकिंगची वाट बघत उभे असतात, त्यांना छोटा बुकिंग मारूशी वाटत नाही. पण मित्रांनो, आज मी जे काही काम केलं ना मित्रांनो, सगळे छोटे बुकिंग घेऊन काम केलंय. थांब ना, जाऊ दे ना. छोट्या बुकिंग घेऊनच मी काम केलंय. आणि कंटेनर बघा कसला मोठा आलाय. आता अडकलाय तो, आपण पण अडकलोय. एका साईडला दाबतोय गाडी. हा पिकअपवाला मागव, अर्धा ना माग. ए सो गाईज, अशा प्रकारे पिकअपवाल्यानी पण मागं घेतली बघा. आणि आपण पण आलो पुढे निघून. आणि आता जाऊया कस्टमरला पिक करूया. कुठे कस्टमरचं नाव बघाल ना, खतरनाक नाव होतं मित्रांनो. नाव बघाल ना कस्टमरचं, काय माहिती आहे का, बघा, ऋषी कपूर. कधी काय वेळा या अशा बुकिंग फेक पण असतात. त्यासाठी मी पहिली कन्फर्म केली आणि मगच ती बुकिंग कॅन्सल मारली. कॅन्सलेशन रेट आपला वाढला, त्याच्यामुळे इंटरसिटी पडणं बंद झालंय मित्रांनो. काय करायचं कळत नाही. एक तर ओलाच करायचं, पण काय होतं, ओला कधी चुकून देतं. फक्त ओलाच्या जीवावरती पण बसलं ना. पण नाही, मी आता ना हा एक्सपेरिमेंट केला. आता उद्या मी ओलाचा एक्सपेरिमेंट करणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, उबरवरती लहान ट्रिप मारत होतो आपण, पण आता उबरवरती लहान ट्रिप मारत होतो, आता ओलावरती पण मारणार आहे. ओलावरचा उद्याचा दिवस बघणार आहे आपण. पहिलं जसं काम करत होतो, सध्या चालू होतं त्याप्रमाणे, की काय नाही, तुम्हाला कसं काम होतंय, काय होतंय प्रत्येक ॲपवरती, ते तुम्हाला पूर्ण अपडेट भेटेल. आज मी मिक्स चालवतोय मित्रांनो, मिक्स. आज माझं तुम्हाला सांगण्यामागचं कारण हे होतं, ज्यांनी कोणी गाड्या घेतल्यात, आणि ज्यांना कोणाला प्रॉब्लेम होतोय धंदा करायला, सगळ्यांनाच होतोय मित्रांनो. काय आहे ना, ह्या सीझनमध्ये आहे ना प्रॉब्लेम, काय मागच्या सीझनमध्ये एवढा फरक पडला नव्हता आपल्याला, पण या सीझनमध्ये बराच फरक पडलाय. त्याचं कारण असं की आपण मॅप चुकलो, गल्ली चुकलोय मी मित्रांनो. बोलता तुमच्याशी पहिलं तर मागं जाऊ दे मला. मी गल्ली चुकलो, मागच्या गल्लीत जायचं होतं, पुढच्या गल्लीत जायचं होतं, म्हणून मागच्या गल्लीत आलो. या चला, बघा आपला टीव्ही कसा आहे. आपला टीव्ही खतरनाक अटक गया. आता हा गाडीवाला ऐका नाही, बंद करून गेला. अरे थांब, जाऊ नये, मधीच थांबलंय बाबा. हे बघा, आपल्याला तेवढं पुढे जायचं नाहीये,
आपल्याला या गल्लीत जायचं आहे. चला आपल्याला जायचं आहे याच गल्लीत, त्यामुळे टेन्शन नाही काय. टाकूया या गल्लीमध्ये गाडी. कस्टमर बोलला तो काय पॅकिंग करतोय कशाची काय माहिती. मला पॅकिंग करतो मी येतो. म्हटलं या सर, काय हरकत नाही. ऋषी कपूर साहेब आम्ही थांबलो इथे. तर मला हे म्हणायचं आहे ना, हे होऊन जाऊ नका. बघा, एक तर पेशन्स, बिझनेस करतोय आपण तर पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. आयदर पेशन्स नसतील तर मग धंदा करून काय मतलब नाही. धंद्यामध्ये फक्त चांगले दिवसच येतात असे नाही, वाईट दिवस पण असतात. सो वाईट दिवस म्हणजे कमी इन्कमवाले पण दिवस असतात. सो फक्त ते सांभाळून काम करायचं असतं. सो असं काय असतं, त्यामुळे सगळे दिवस सारखे नसतात मित्रांनो. थोडंफार मागे पुढे होतं बिझनेसमध्ये. सो तेव्हाच ती गोष्ट सांभाळणं खूप गरजेचं आहे. आणि ज्याने ती गोष्ट सांभाळली तोच बिझनेसमध्ये सक्सेसफुल होतो. चांगल्या टायमामध्ये सगळेच तरतात कोणाला पण वाईट टायमामध्ये कमी पेशन्स ठेवून जो तरतो, जो पेशन्सली काम करतो, तोच मित्रांनो बिझनेसमध्ये सक्सेसफुल होतो. एवढं लक्षात ठेवा. आणि परत एकदा सांगतो, मी आता जे ब्लॉग बनवतोय आजचा, तुम्हाला जो ब्लॉग दाखवतोय सांगतोय, त्यामध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जे तुम्ही मोठ्या मोठ्या बुकिंगच्या साठी बसलेले असता आणि त्याच्यामध्ये 2-2, 3-3 म्हणजे छोट्या छोट्या बुकिंग इतकं मिस करतो आपल्याला समजत नाही. सो ते करू नका. मला हे सांगायचं. आज मी काय होणार पण बऱ्यापैकी कव्हर केलंय छोट्या छोट्या बुकिंग करून. लेट सी, आपल्याला 9:45 वाजेपर्यंत मी टाइम आहे रात्री. तो बघूया कशा बुकिंग पडतात, काय बुकिंग पडतात, तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि किती अर्निंग होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे अर्निंग ह्या ह्याच्यामध्ये. 12 तास बघा मित्रांनो, आपण कॅल्क्युलेट करतोच 12 तास घरनं निघाल्यापासून घरी येतोपर्यंत. पण आय होप आजचा दिवस माझा जास्त जाईल, कारण माझा जवळजवळ 1-2 तास माझा खूप टाइमपास झाला. मध्ये मी केला, माझं रिलेटिव्स भेटलं, त्यांच्याशी बोललो, गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे वाशीमध्ये. त्यामुळे बराच टाईम माझा हे केला. नंतर फ्रेश झालो. आता 15-20 मिनटं तिकडे गेली, म्हणजे सकाळी पण टाइमपास झाला माझा. सो असं कंटिन्यू काय काम करत नव्हतो मी. सो आता बघूया काय नाही, तुम्हाला अपडेट देतो या व्हिडिओमध्ये. कस्टमरला फोन करतो, बराच वेळ झाला आपण येऊन थांबलो इथे. कस्टमरला फोन करतो आणि मग बघूया काय म्हणतो कस्टमर. सो गाईज, सगळ्यात पहिलं तर आपण आपला कॅमेरा पुसूया मित्रांनो, कारण कॅमेरा खूपच घाण झाला आपला. तर येस, वेट. सो मित्रांनो, आलोय फायनली आपण आता ठाण्याला. मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, एअरपोर्टची बुकिंग उचलली आहे. तसंच एअरपोर्टची बुकिंग जसं ड्रॉप केलं आणि इतका मोठा पचका झाला माझा आज, काय सांगू तुम्हाला. सांगतो तुम्हाला काय झालं. एक एअरपोर्टला मी जसं ड्रॉप करून खाली येत होतो तसं 3-4 बुकिंग पडल्या. त्यातल्या 3 बुकिंग मी उचलल्या. 3 आपल्याकडच्याच होत्या, वाशी होत्या, सानपाडा होत्या, कोपर खैराणे होते. 3 बुकिंग मी उचलल्या. पण मित्रांनो 3 बुकिंग कॅन्सल झाली. बरं ठीक आहे, त्या 3 बुकिंग ओलामध्ये कॅन्सल झाली. त्याच्यानंतर पण आपल्याला बुकिंग पडली एक आउट स्टेशन कर्जत. आणि तिचा रेट आहे ना मित्रांनो एवढा होता, जितकं ओला आपल्याला पुण्याला जायला देतं ना अंबरनाथवरून, तेवढा रेट होता 80 किलोमीटरसाठी फक्त. मग काय, मी घेतला तो बुकिंग आणि सो मी ती बुकिंग उचलली. आणि 45 मिनिटाचा वेटिंग टाइम होता त्याला, कारण ती 8:45चा पिकअप टाइम होता, म्हणून मी सोडलं. आणि ती कस्टमर एवढी हुशार होती, तिने बुकिंग केली हीच विसरून गेली ती. आणि त्यांनी ॲक्च्युली गेस्टसाठी बुकिंग केली आणि सगळे डिटेल्स मला पाठवणार होतं. मी 45 मिनिटं मी माझे सगळं कामं आटपून घेतली, नाश्ता केला, सगळं करून थांबलो. आणि फायनली पिकअप करायला आतमध्ये गेलो, पार्किंगमध्ये गेलो आणि बाईला फोन केला. बाई म्हणते की मी बुकिंग जाणं कॅन्सल झालं, ट्रॅव्हल कॅन्सल झालंय ते, तर त्यामुळे मी बुकिंग कॅन्सल करते आता. अरे मग एवढा वेळ का नाही केली? एवढा वेळ जर तू समोरनच केली असती तर मी आताच गेलो नसतो. नशिबाने माझ्या उबरला बुकिंग लागली मित्रांनो. एअरपोर्टचा हाल एवढा बेकार आहे, आतमध्ये गेला तर मित्रांनो बुकिंगच लागत नाही एअरपोर्टच्या, काय माहिती काय आहे. आणि फायनली बुकिंग उबरला पडली ती, आणि ट्रॅफिक नव्हतं त्यामुळे बरं झालं. नाही तर असं जीव जळला असता माझा आज ना, कारण एक तर उबरला रेट भेटत नाही आणि त्यात ती बुकिंग पडली. आणि चांगल्या ठीकठाक प्राइस भेटलं, एवढं पण काय खास नाही भेटलं, पण ठीक भेटलं. आणि कस्टमरला आणून सोडलं आता आणि आलो CNG भरायला. आता थांबलो इथे, जाऊया CNGला पण लाईन आहे इथे. आज काय झालं काय माहिती. खूप सारे काम हे आहेत पण इथे नोझल आहेत, त्याच्यामुळे
पटकन नंबर येईल. हा आपण तिथे पहिल्यांदा CNG भरला होता लास्ट टाइम, तर तिथेच आलोय आपण कोपट रोडला. सो चला CNG भरतो आणि आता घराकडची ट्रिप घेऊन निघायचंय. वाजले 10:15 त्यामुळे आता पनवेल यार आपल्याकडची होती उथलसर पनवेलची होती. पनवेलला नाही जायचं मित्रांनो, आपल्याला जायचं घरीच. गेलो असतो पनवेलला, नाही असं नाही, पण मित्रांनो तिकडनं ना लवकर लागणं म्हणजे ते जुगार खेळल्यासारखं काम झालं असतं. नाही लागलं तर मग एमटी घरी जायला लागलं असतं, काय मतलब नाही. सो चालू करून ठेवलंय, CNG भरूया आणि आपल्या घराकडचे निघूया बुकिंग घेऊन. सो चला, आणि मग तुम्हाला घरी पोहोचल्यावरती मी तुम्हाला डिटेल देतो काय झालं आजचं, कसं झालं आजचं, सगळी डिटेल. सो चला, आजच्या दिवसाची शेवटची ट्रिप आपण एंड केली आहे आणि किती वाजता केली आहे बघा, दिसतंय 12:31 झाले. सकाळी 9:45 वाजता निघालो होतो आपण आणि 9:45 वाजता लॉगिंग केलं होतं आणि आता आपण एंड केलंय 12:31. कल्याणमध्ये आहोत आपण. शेवटची ट्रिप घेऊन आली म्हणजे 9:45 ते 10:15 12 तास, 11:15 12:30 13 तास, 14 तास, 14.5 तास झालेत ऑलमोस्ट आपल्याला बाहेर आहेत आपण. काय झालं आजचा दिवसाचं पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला सांगतो. आज ओला उबरमध्ये मी काम केलं. आज ओला उबरमध्ये काम करताना मी पहिलं तर ठरवलं होतं की लोकल काम करायचं, पण ज्या हिशोबाने मी बघणार होतो आज की करून लोकल कसं होत आहे, काय होत आहे, आणि तुम्हाला पण दाखवणार होतो. कारण सुरुवात मी लोकलच केली, कारण मोठी बुकिंग वाजण्यावरून वाजतच नव्हती, त्याच्यामुळे जी भेटली त्यांनी सुरुवात केली. पण त्याचा परिणाम असा झाला, माझी अर्निंग, माझे दोन्ही टार्गेट आज हिट झालेत मित्रांनो. दोन्ही टार्गेट हिट झाले, कारण मला जे माझे दोन्ही टार्गेट आहेत ते दोन्ही हिट झाले आज. त्यामुळे मला माझा फायदा झाला. माझ्या बरोबरचे जे कोणी होते त्या लोकांचा आजचा म्हणजे जे कोणी, मी जर तीच वाट बघत बसलो असतो तर कदाचित माझं टार्गेट पूर्ण होऊ शकलं नसतं. कारण आजची मार्केटची सिच्युएशन अशी आहे मित्रांनो, बुकिंग झालेत कमी. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा एक्झाम चालू आहेत, लोक आता बाहेर जायला लागली आहेत त्याच्यामुळे पण, आणि गाड्या इतक्या वाढल्यात मोठ्या प्रमाणात, आणि डिमांड अँड सप्लायवरती ॲक्च्युली आपला बिझनेस आहे. आणि सप्लाय, आपला डिमांड कमी झाली आहे आणि सप्लाय भरपूर आहे आता सध्याच्या कंडिशनला. ऑलरेडी खूपच येतं सप्लाय, पण असं झालंय आता की डिमांड पण कमी झाली आहे आता. पहिली डिमांड होती, सप्लाय पण होती, त्यामुळे थोडंफार इक्वल चालायचं. पण आज असं झालंय की ज्याची रेटिंग चांगली तोच बादशाह आपल्या लाईनीत, असं काम झालंय. आणि त्याच्यामुळे आपली रेटिंग पण आज 2 दिवसात इतकी गडबडली आहे उबरमध्ये, तरी मी थोडी कव्हर केली आहे. आणि आता उद्या पण पास येतात त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे, कारण ऑलमोस्ट 1-2 पॉईंटने आपलं ग्रीन व्हायचं आहे आणि 1 पॉईंट खाली करायचं आहे. त्यामुळे काही करून मी ते 2-3 दिवसामध्ये ते करणार. इंटरसिटी आज बऱ्याचशा पडल्या मला, पण मी उचलल्या नाही. त्याचं कारण असं मित्रांनो, पेनची वगैरे पडत होती, पण आज होता वीकडेज, आणि वीकडेज मंडेला पेनवरनं सकाळी तिकडनं काही लागलं नसतं मला, त्याच्यामुळे मी काय आज तिकडची बुकिंग पण नाही उचलली. सो मला हे सांगायचं होतं, आज मी मिक्स काम केलं, ओला उबर आणि रॅपिडो. आज शेवटची ट्रिप मी रॅपिडोवर घेऊन आलो. मला ॲक्च्युली ओला उबरवरच घ्यायला यायची होती, पण ऑलमोस्ट 11:15 वाजले होते, 11:50 झाले होते, आणि मी ठरवलं होतं 12 वाजता मी निघून जातो, जिथे पण असेल तिथून 12 वाजता मी खाली घरी जायला निघतो. कारण मित्रांनो त्याच्यानंतर मग थांबलं तर मग उद्या दुसऱ्या दिवशी पण लेट होणार. सो त्याच्यामुळे, आणि आता ऑलमोस्ट आता 12-12:30 वाजले. आता घरी जायचंय, जेवण करायचंय, झोपायचंय, त्यानंतर मग उद्या मॉर्निंगला उठायचंय. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मित्रांनो सकाळपासून एवढं काम करत असेल ना, तर आपल्याला वाटतं बॉडी आपली थकत नाही, पण मित्रांनो माइंड इतकं थकतं ना आपलं गाडी चालवताना की समजून येत नाही. आणि जो काम करतो त्यालाच ही गोष्ट माहिती असते. इस्त्री मोडत नाही कपड्याची, पण मित्रांनो माइंड जे थकतं, खतरनाक थकतं. कारण गाडी चालवणं पण खायचं काम नाही मित्रांनो. कंटिन्यू तुमचं डोकं, तुमचे आयडियाज हे चालू असतात. त्यामुळे भले लोकांची हालत खराब होते. आपण तर काय. आणि मित्रांनो फुलं बघा किती चालले त्या ट्रकमध्ये, टेम्पोमध्ये फुलं. पिकअपवाला नाशिकवाला अरे फाटावाला आहे, फुलं घेऊन चाललाय किती बघा. सो असं काय होतं, आज मिक्स काम केलं मित्रांनो. सो मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की लहान
मोठ्या बुकिंगची वाट बघत बसू नका. ओलामध्ये काम करताय तर लहान लहान बुकिंग पासून चालू करा. थेंबे थेंबे तळे साचे. माझी आज थोडीशी गाडी तेवढीच चालली आहे, काहीच फरक नाही बघा. पण मी दुपारपर्यंत अंदाज घेतला ऍक्च्युली की लहान लहान बुकिंगनी होऊ शकतं का. तर काय झालंय, मी जसं म्हटलं डिमांड अँड सप्लाय झाल्यामुळे कंटिन्यू लहान लहान बुकिंगनी पण काम नाही होऊ शकत आणि कंटिन्यू मोठ्या बुकिंग पण भेटत नाही, त्याच्यामुळे पण काम नाही होऊ शकत. त्यामुळे दोन्ही बुकिंग इक्वल करून चालायचेत. लहान पण मारायचेत, मोठे पण मारायचेत. जो टाइम इज मनी आहे आपल्या लाईन मध्ये. त्यामुळे वेळेचा वापर हाच एकदम व्यवस्थित वापर आहे. ज्याने तो केला तोच आपल्या लाईन मध्ये तरणार आहे. आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला दरवर्षी जानेवारी पासून एप्रिल पर्यंतचा थोडासा पिरियड जो असतो हा थोडासा डाऊनफॉल असतो, कारण कंपनी रेट खूप कमी करते या पिरियड मध्ये. बऱ्याचशा कंपन्या रेट पण कमी करतात आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशनमुळे आणि त्यात कॉम्पिटिशनमुळे एक कंपनी दुसरी कंपनी तिसरी कंपनी एक दुसऱ्याचा बघून रेट कमी. कारण जसं आपल्याला कॉम्पिटिशन नाही, आपल्याला कमवायचे तसे कंपनीला पण कमवायचे. जितके जास्त कस्टमर कंपनीचे बुकिंग करतील तितके जास्त बुकिंग त्यांच्याकडे येतील. सो असं काय आहे. सो आता चाललोय आपण फायनली. आजचा दिवस तर मस्त एंड झालाय आणि मला काय सांगायचं होतं हे पण तुम्हाला कळलं असेल आय होप. मी तुम्हाला बुकिंग समरी याच्यासाठी नाही दाखवते, अर्निंग मी याच्यासाठी नाही दाखवते मित्रांनो. सॉरी टू से, पण मला काही गोष्टी प्रमोट करायचे नाहीयेत. बरेचसे युट्यूबर्स लोकांना बघून त्यांचे अर्निंग जे दाखवत आहेत ते बघून गाड्या घेत आहेत लोक नवीन. म्हणजे चालक मालक म्हणतोय मी. कंपनीवाले जे आले ते तर गोष्टच वेगळे, त्यांचं गोष्ट मला नाही करायची कारण तो विवादाचा भाग पडतो. पण जे चालक मालक लोक नोकऱ्या सोडून, कंपन्यांच्या नोकऱ्या सोडून मित्रांनो या लाईनीत आलेत. फक्त आणि फक्त एक गाडी काढली आहे आणि हे करतायत. त्याचं पुढचं फ्युचर प्लॅनिंग काय नाही, काही नाही. अशा प्लॅनिंग मध्ये जे लोक आलेत ना मित्रांनो, म्हणजे काही नाही आणि रॅन्डमली उठसूट एक गाडी घेतली आहे ग्रुपवरती, याच्यावरती ज्याच्यावरती भाडं पडतंय. रोज पुन्हा जातोय, मुंबई जातोय. अरे पण तुला शिल्लक काय राहतोय मित्रांनो. माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट आहेत, त्या कॉन्टॅक्ट मध्ये मी असं ऐकलं आज तर बघितलं मित्रांनो, 10 वर्ष झाले या लाईनीत काम करतायत लोक. 10 वर्ष एक गाडीवर स्वतः काम करतायत. खूप काही ऍक्टिव्हिटीज करतायत, एजंट्स हे करतायत. पण आजही मित्रांनो त्यांच्याकडे स्वतः त्यांच्या तोंडातनं मी ऐकला की 1ही रुपया शिल्लक नाही. त्याचं कारण मित्रांनो असं आहे ना, त्याच्यावरती मी खूप डीप मध्ये एक व्हिडिओ बनवेन. जे कोणी ओला उबरवर काम करताय ना मित्रांनो, कळकळीने सांगणं मला, प्लीज मी कोणाला डिमोटिवेट करत नाही किंवा काय करत नाहीये. मी तुम्हाला पर्यायी काम पण सांगितलं की कसं केलं पाहिजे आताच्या याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दुसरं एक सांगतो की जर तुमच्याकडे कुठे नोकरी असेल ना 25-30 हजाराची, 20-25 हजाराची, जेवढी तुम्हाला गरज आहे तेवढ्याची जर नोकरी असेल ना मित्रांनो तर ती पकडा. आज पण गाडी जर तुम्ही स्वतःची गाडी घेतली असेल तर मी सांगतो तुम्हाला सेल आउट करा. आणि जो काही नुकसान होईल, जी काही मुद्दल निघेल ती मुद्दल काढा, कुठेतरी FD मध्ये इन्व्हेस्ट करा, कुठेतरी करा, त्याचे 2 पैसे इंटरेस्ट येतील आणि कुठेतरी नोकरी करा. कारण मित्रांनो भावांनो, मी तुम्हाला एकदाच सांगतो की तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय ना त्या पद्धतीने नोकरी केली जाते, धंदा केला जात नाही मित्रांनो. आणि मला म्हणजे मी स्वतःचं मोठं पण किंवा हे नाही सांगत आहे मित्रांनो, मी पण तुमच्यासारखाच होतो. तुमच्यासारखंच मी जेव्हा नौकात आलो होतो या लाईन मध्ये, मला काय जास्त वर्ष नाही झाली, माझ्यापेक्षा जुने काम करणारे आहेत, पण काम करणारे आहेत, पण त्यांची मेंटॅलिटी आजही मित्रांनो नोकरी करतोय तशीच आहे. जसं तुम्ही नोकरीत 12 तास काम करणार तेवढंच वेळ हे करणार, ह्या सगळ्या गोष्टीवरती ते आहे. त्या वरती पण आपण एक व्हिडिओ बनवू. पण मित्रांनो तुम्हाला युट्यूबवर बघायला भेटत असेल की आज इकडे गेलो एवढी कमाई झाली, 2,500 3,000. आज ती लोक पण मित्रांनो हेच म्हणतायत. पहिले जे अर्निंग दाखवतात ना 2,500 3,000 4,000 हजाराची, आपल्याला ते बघून बरं वाटत असेल, तुम्हाला पण बरं वाटतं, मला पण बरं वाटतं. अरे वा एवढे अर्निंग झाली याची, वा चांगलं झालं. मित्रांनो मी तुम्हाला स्वतःहून सांगतो, मी स्वतः ह्या लाईन मध्ये मला जवळजवळ आता 2 वर्ष झाली. 2 वर्षामधले जवळजवळ पहिले 6-7 महिने मला पूर्ण शिकण्यासाठी गेले. त्याच्यानंतर 1.5 वर्ष माझी इंटरसिटी जेव्हापासून चालू झाली मित्रांनो,
लिटरली रोजचा मी 5-6 हजारचा धंदा केलाय रोजचा वॅगनरच्या ह्याच्यावरती. कोणाचा दम नाही मित्रांनो 5,000-6,000चा धंदा वॅगनरवर करायचा. जे जर अपवाद काही माणसं सोडले तर जे कमावण्यासाठी इथे आले त्यांना जर सोडलं ना, कोणाचा दम नाही 5-6 हजाराचा धंदा रोज 330 दिवस करणारा केलाय मी. 30 दिवस एक पण नाही. 1.5 लाखाचा रिपोर्ट केलाय मित्रांनो. 1.5 लाखाचा रिपोर्ट केलाय महिन्याचा मी. तुम्हाला खोटं वाटेल पण मी कधीच या गोष्टी रिव्हील नाही केल्या. त्याचं कारण असं ना मित्रांनो की मी कधी या गोष्टी रिव्हील नाही केल्या कारण मार्केट कधी फिक्स नसतं. मी तुम्हाला तेव्हा जर ह्या सगळ्या गोष्टी किती कमवले काय कमवले सगळं जर दाखवत असतो ना मित्रांनो, मी इव्हन त्या पिरियडमध्ये कधी व्हिडिओ पण नाही बनवल्या कारण मित्रांनो टाइम पण नाही भेटायचा. आणि मला चुकीची गोष्ट नाही ऍक्च्युली ती. मला त्या गोष्टी म्हणजे फुगवून दाखवायच्या नव्हत्या तुम्हाला की एवढी अर्निंग होते एवढे होते. त्यांनी झालं काय असतं तुम्हाला दाखवलं असतं पण ती करण्यामागची लॉजिक, ते करण्यामागचं प्लॅनिंग हे माझं होतं. त्या करण्यामागची मेहनत माझी होती. त्या करण्यामागे जी काय आयडिया लावली होती ती मी लावली होती. ते त्याच्या मागची सर्व्हिस देण्याची जी सर्व्हिस मी देत होतो ती सगळी मेहनत माझी होती. त्यामुळे ते तुम्हाला जमलं पण नसतं, मी तुम्हाला दाखवलं असतं. आणि बरेच लोक हेच फसतात. बरेच युट्यूबर्स लोकांना फॉलो करतात, ते जसे करतात तसे करायला जातात. मी पण जसं करतो तसं कधीच बघून करू नका मित्रांनो. इकडनं पुढे मी जे अर्निंग करतोय तेवढा वेळ. पण मित्रांनो मी आज जर 14 तास काम केलं ना, हार्डली त्याच्यामध्ये 8 तास पण 6 तास पण गाडी चालवली नसेल. मी तुम्हाला सांगतो सकाळी 2-2.5 तास चालवली, त्यानंतर 1.5 तास, 1 तास आणि हा अर्धा 1 तास. म्हणजे किती वेळ झाला? 6 ते 7 तास. 7 तास टाइमपास झालाय माझा. अख्खा 14 तासातले 7 तास टाइमपास झालाय मित्रांनो. 7 तास काम केलंय मी. आणि गाडी चालवणं म्हणजे काय, ट्रॅफिक मध्ये नॉन ट्रॅफिक हे का पॉसिबल झालं मित्रांनो? कारण मला आयडिया आली आता की कुठल्या टायमाला कुठे ट्रॅफिक असतं, कुठं नसतं, काय असतं, कुठे गेलं पाहिजे, कुठनं ट्रिप भेटते आणि कुठली ट्रिप कुठल्या टायमाला कुठली घेतली पाहिजे. या गोष्टीचा मला आयडिया आली आहे. आणि मी ती प्री प्लॅनिंग असते माझी. घरातनं निघाल्यापासून पहिली ट्रिप कुठली लागली, मग दुसरी, आता तिकडलं कुठे गेले तर आपल्याला कुठल्या बुकिंग, एवढं डेडिकेशननी काम करतो. त्यामुळे माझं कमी वेळात जास्त काम होतं. आणि मित्रांनो परत एकदा तुम्हाला सांगतो, मेहनत आणि मी जे ठरवून करतो 99-100% कधी सक्सेसफुल पण होत नाही. कधी चुकतं पण माझं जजमेंट. कधी बरोबर 99% बरोबर असतो, पण 1% कधी चुकतं पण माझा. सो असं पण आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, या धंद्यात आलाय तर कधीच कोणाला कॉपी करू नका. दुसऱ्यांनी गाडी घेतली म्हणून आपण गाडी घेऊया, आपण पण कमवूया. आपल्याला पण पुणे इंटरसिटी पडेल, आपण ह्याच्या भानगडीत पडू नका. माझी पण रोज इच्छा असते की पुणे इंटरसिटी पडावी. पण मित्रांनो नाही पडली तर ठीक आहे, नाही पडली पैसे तर कमवायचे यार. आपल्याला लोकल करा. आणि काय इंटरसिटी मध्ये एवढं रेट नाही देत आता मित्रांनो. पदे देत होतं इंटरसिटी तेव्हा दाबून केलं मी. तर मी 6 महिने कंटिन्यू 30 दिवस 6 महिने 30 दिवस मी इंटरसिटीला जायचो, कारण तेव्हा रेट देत होता. आता रेट बघून बुकिंग उचलायची इच्छा होत नाही. आणि त्याच्यामुळे माझी हे पडली आहे. तुम्हाला काय सांगू, ऍक्सेप्टन्स रेट पडलाय. इंटरसिटी बघून उचला. आज मला 2 इंटरसिटी पडल्या कोकणातल्या, ते पण रेट बघून उचललेलं. कारण मला तिकडनं खाली पण ते यायचं मित्रांनो. नुसतंच जायचं थोडी आहे, मला रिटर्न खाली पण यायचं ना. तो पण विचार करणं आहे मला. आणि नुसतीच गाडी इंटरसिटी आहे, 1200 4 डिजिट नंबर दिसतोय, उठला 1400. अरे काल पण माझा कालचा दिवस तर खाडा झाला. मला काल अलिबागची इंटरसिटी होती, पण जिथे दर नॉर्मल टाइमला कंपनी 1800, 1900, 2000 पर्यंत देते, मला इकडनं 1300, 1350 रुपये देते. तर 700-800 रुपयाचं नुकसान आहे ना माझं. तर मी का जाऊ तिकडे सांगा मला. तेवढं तर माझं लोकल पण काम होतं. बरं 1 दिवस सुट्टी केली मी काल, माझी पुढची सुट्टी मी तिकडे हे केली. मला काय सांगायचंय ते समजून घ्या. जर तुम्ही काम करताय ना मित्रांनो, स्वतःला सवय लावा. आणि सगळ्यात महत्वाचं शिस्त लावा. जर तुम्हाला शिस्त नसेल तर तुम्ही कुठलाही काम, कुठलाही बिझनेस नाही करू शकत. कुठलाही काम, कुठलाही बिझनेस विदाऊट शिस्त आणि डिसिप्लिन शिवाय नाही होत मित्रांनो. आपल्यात डिसिप्लिन आणि शिस्त पाहिजे तरच ती काम होणार, अदरवाईज होणार नाही. हे मी तुम्हाला 100% सांगतो. आणि तुम्ही स्वतः, आणि मी तुम्हाला सांगतो ना, हे कोणाचं बघून करू नका प्लीज. तुम्ही माझं बघून करू नका, तुम्हाला नाही सक्सेस होणार.
तुम्ही स्वतः काम करा, एक्सपिरियन्स करा. तुम्हाला कळलं पाहिजे की कुठलं काय काय एक्सपिरियन्स असतो. बघा, तुम्ही गाडी चालवायला शिकतात, आपल्या बाजूला पॅसेंजर बसतो, तो इकडे चल तिकडे चल गाईड करतो, पण आपल्या मनात काही लोक बोलून दाखवतात, काही लोक बोलून नाही दाखवतात. पण आपल्या मनात हे असतं, चला हा सांगतोय पण ह्याच्या चुकीने जर आपली गाडी कुठे लागली, काय झाली, तो काय करायचं. मग तिथे तुमचं जजमेंट काम करत असतो. तुम्ही तुमच्या जजमेंटनी गाडी चालवत असता, तुम्ही तुमच्या जजमेंटनी सगळं करत असता. सेम ॲज इट इज आपल्या कामात आहे. स्वतःचं जजमेंट ठेवा, स्वतःचं थिअरी ठेवा, स्वतःचा एक्सपिरियन्स ठेवा. मी आता जी काय प्लॅनिंग केली आहे उद्यापासून मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच. आणि मित्रांनो, सिन्सिअरली मी सांगतो तुम्हाला, प्लीज 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 कॉपी करू नका, कोणालाच कॉपी करू नका. हा करतोय, तो करतोय, ते करतोय म्हणून कॉपी करून बघत जाऊ नका. सगळे एक्सपेरिमेंट मी करून बघितले, सगळ्यांचा बघून हे करून तुम्ही पण बघितलं असाल, मी बघितलं असं नाही, तुम्ही पण बघितलं असाल. पण मित्रांनो, काही एक उपयोग होत नाही. कारण जो तो करतो तो सक्सेस त्याच्यामुळे, कारण त्याला त्यातले इट्स अँड बिट्स माहिती आहेत, कुठे काय होतं काय, आणि ते होतं. माझा मित्र पण मला सांगतो, इधर जा उधर जा, ये कर वो कर, ऐसा कर, वो इधर का भाडा उठाल. पण मला माहिती आहे माझी भूक किती आहे. ती भूक भागवण्यासाठी आता मला माझा जजमेंट बसलाय की कसं करायचं, कुठे जायचं, कुठल्या गेल्यावर कुठे ट्रिप भेटेल, कुठं अडकू शकतो. त्यामुळे मी ऐकतो, जेवढं माझ्या उपयोगाचं आहे तेवढं घेतो, नाही तर सोडून देतो. तुम्ही पण तसंच करा असं मला म्हणायचं आहे. आणि थँक्यू. माझा व्हिडिओ इथपर्यंत जर पूर्ण बघितला असेल तर, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर नक्की कमेंट करा मला की तुम्हाला अजून काय ऐकायचं, म्हणजे काय समजून घ्यायचं असेल तर, किंवा यूट्यूब आपल्या ओला उबर बद्दल अजून काही डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर, काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर भेटतीलच ते माहिती. पण अजून काय माहिती पाहिजे असेल की कसं काम आत्ताच्या सिच्युएशनला अजून डीपली कसं काम करू शकतो, याच्यावरचं अजून डीपली व्हिडिओ बनवायची असेल तर मला सांगा, मी तेही बनवतो तुम्हाला. स्पेसिफिकली एक एक ॲपवरती माझे सगळे ॲप चालू आहेत मित्रांनो. ओला, उबर, रॅपिडो, इंटरॅप सगळे चालू आहेत. फक्त मी ते कॅबवाले वगैरे त्याच्यावरती नाही आहे, कारण मी ते नाही हे केलं, मला ते नाही समजलं त्याच्यामुळे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, एक एक ॲपवरती कसं कसं काम करायचं सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो, तर सांगेनच. सो प्लीज, आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला MBA कॅबवाला. थँक्यू.